ह्या कलियुगातील मानवी जीवनाचं अंतिम सत्य सांगणारा श्रीकृष्णाच्या जीवनातील अतिशय मार्मिक प्रसंग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. श्रीकृष्णाने सत्य या शब्दाचा अर्थ मानवी हिताच्या दृष्टीने केलेली कृती असा मांडला आहे. महाभारतात एक छान गोष्ट आहे. दुर्योधन एकदा भीष्माचार्यांना चिडून म्हणाला की ह्या युद्धात तुमचा उपयोगच काय? तुम्ही एवढे महारथी असून माझ्या पक्षाला विजय प्राप्त करता येत नाही. तुमचे असणे व्यर्थच आहे. यावर भीष्माचार्य संतापून प्रतिज्ञा करते झाले की उद्याच्या युद्धात मी सर्व पांडवांना जीवे मारेन. ही प्रतिज्ञा द्रौपदीच्या कानी जाते तेव्हा तिच्या जीवाला थरकाप होतो. ती श्रीकृष्णास शरण जाते आणि त्याला विनवणी करून सांगते की त्याने आता मध्ये पडून होऊ घातलेले हत्याकांड थांबावे. श्रीहरी फक्त हसतात व तिला थांबायला सांगतात. रात्री श्रीकृष्ण द्रौपदीस बरोबर घेऊन रणांगणावरील भीष्माचार्यांच्या निवासी घेऊन जातात. अवेळी आलेल्या श्रीकृष्णास पाहून भीष्माचार्य काहीसे चमकतात व मुकुंदाला त्याच्या येण्याचे प्रयोजन विचारतात. तेव्हा हरी द्रौपदीस आत बोलावून घेतात व तिला सांगतात की अगं पाहतेस काय, आचार्यांच्या पाया पड ना. द्रौपदी तत्क्षणी भीष्माच्या पाया पडते. तेव्हा नकळतच भीष्माचार्य आशीर्वचन बोलून जातात. मुली अखंड सौभाग्यवती भव व त्याच क्षणी त्यांना त्यांची चूक उमगते. भीष्म एकवचनी व सत्यवादी असल्याने श्रीकृष्णाने उपाय बुद्धिचातुर्याने योजला व डाव साधला. वयोवृद्ध भीष्माचार्यांची ही फसवणूक नव्हती का? हो, ही फसवणूक होती, परंतु ती जनहितासाठी व सत्याच्या अंतिम विजयासाठी होती. सत्य हा शब्द फसवा आहे असे मी सुरुवातीस जे म्हटले ते याचकरिता. एक पत्नी व्रत सांभाळणाऱ्या श्रीरामाचे सत्य कठोर होते. त्या सत्याला पर्याय नसता. हरिश्चंद्राच्या वचनालाही पर्याय नसतो. परंतु जेव्हा अर्जुनाला सुभद्रेशी विवाह करायचा होता तेव्हा त्याने त्रिदंडी संन्यास घेतला व हवे तेव्हा त्याने विवाह केला. याउलट ज्ञानेश्वर माऊलींच्या संन्यासातून निवृत्त होऊन विठ्ठलपंतांनी विवाहातून 4 लोकोत्तर अपत्य जन्माला घातली. तेव्हा मात्र त्यांना सपत्नी देहदंड स्वीकारावा लागला. आपल्या धर्मग्रंथाचा अभ्यास केल्यास आपल्याला अशी परस्पर विरोधी विधाने व पुरावे पदोपदी सापडतात. त्याचा मेळ लावणे कठीण आहे. थोडक्यात आपल्या धर्मग्रंथात सत्य या शब्दाची व्याख्या व्यक्तिसापेक्ष असल्याचे दिसते. याला अपवाद होता सत्ययुगाचा. सत्ययुगात स्वप्नातही दिली गेलेली वचने पाळली गेल्याची उदाहरणे आहेत. यावरून आपण हेही म्हणू शकतो की या शब्दाचा अर्थ आपण व फक्त आपल्यासाठीच लावायचा असतो. अथर्वशीर्ष जर तुम्हाला ठाऊक असेल तर त्यात सुरुवातीला श्री गणेशाला वचन दिले जाते, सत्यम वच्मी ऋतम वच्मी, मी नेहमी खरे बोलेन, चांगलेच बोलेन. या सूक्ताला अखेरीस म्हटले आहे की अथर्वशीर्ष म्हणजे एक उपनिषद आहे व ते वेदांताचेच एक अंग आहे. थोडक्यात काय तर आपण सत्य बोलावे अशी ईश्वरी इच्छा आहे. पण सत्य म्हणजे नेमकं काय याबद्दल मार्गदर्शन केलेलं नाही. याशिवाय वेदकालीन सत्य व त्यानंतरचे सत्य यात मोठा फरक आहे. अभ्यासकाला जाणवतो आपण सत्य या शब्दाचा अर्थ कळत नकळत ठरवित असतो. माझ्या बोलण्याने मी समोरच्याला दुखावणार नाही, तशी वेळ आलीच तर मी मौन पाळेन. कृतज्ञता भाव व हा मानवाला इतर प्राण्यांपासून वेगळे करणारा फार महत्त्वाचा गुण आहे. हा गुण प्रयत्नपूर्वक अंगी बाणवून घ्यायला हवा. आपण जे देतो तेच फिरून आपल्याकडे येत असतं, म्हणून हात देता ठेवावा. आपण जिथे प्रेम देतो तिथे आपल्याला प्रेम मिळेल याची शाश्वती बाळगू नये. परंतु अनपेक्षितरित्या व अनपेक्षित व्यक्तीकडून आपल्याला भरपूर प्रेम मिळते. इतके मिळू शकते की आपली झोळी अपुरी ठरते. आपण ठेवलेल्या विश्वासाची हमखास परतफेड होईल याची कधीही खात्री बाळगू नये. असे केल्याने होऊ शकणारे दुःख आपण टाळू शकतो. आता तुमचा दुसरा प्रश्न म्हणजे मानवाचे अंतिम ध्येय म्हणजे काय? आपण कशासाठी जगतो आहोत याचे उत्तर देता आले तर ध्येयही सहज उमगते. परत ही गोष्ट व्यक्तिसापेक्ष असते. समाजात वावरताना आपण समोरच्याला प्रेम देतो, परंतु रणांगणावर मात्र आपल्या जवानांनी मर्दुमकी गाजवली तर ते आपल्याला रुसते. हा विरोधाभास नाही का? प्रभू श्रीरामांचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्यांच्या गुरु वसिष्ठांनी त्यांना एक श्लोकातून उपदेश दिला होता. तो असा की अतस त्यागी बहिर्रसंगी अतर्बादो बहिर्जड अंतरेको बहिर्नाना लोके विहर राघव. हा एका महागुरूंनी एका त्याहून महान भूपतीला केलेला उपदेश आहे. याचा अर्थ असा की हे रामा,
तू बाहेरून व वरकरणी नातेसंबंधात गुंतलेला जरी दिसलास तरी अंतकरणातून मात्र बंधमुक्त राहा. अंतर्यामी तू ज्ञानी असलास तरी बाहेरून तो सर्वसामान्यांप्रमाणे चुका कर. अंतकरणातून तू जरी परमात्म्याशी तादात्म्य पावलेला असलास तरी जगात वावरताना तुझे असंख्य नाते संबंध सांभाळून वाग. रामकृष्ण हरी.